राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कर्जत जामखेडचे युवा आमदार रोहित पवार आत्ता आपल्यासोबत आहेत. दादा, काय सांगाल? विद्यापीठामध्ये आज सलग तिसऱ्या दिवशी विद्यार्थी भरमसाठ शुल्कवाढीच्या विरोधात आंदोलन करतायत. आपणही आज त्यांना पाठिंबा दिला. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना जेव्हा मी विचारलं आहे की तुमच्यापैकी किती मुलामुलींचे आईवडील 12वी नंतर शिकले, त्यांनी हात वर करा. 1% लोकांनी हात वर केलं, म्हणजे 99% मुलामुलींचे आईवडील फक्त 12वीपर्यंत शिकलेले आहेत. मग हे आईवडील कष्ट करत नाही का? तर कष्ट करतात. श्रीमंताची पोरं आहेत का? तर अजिबात नाही. कुणी शेतात कष्ट करतं, कुणी शेतकरी आहे, कुणी शहरी भागामध्ये असंघटित क्षेत्रामध्ये कष्ट करतात. पण स्वतः शिकलो नाही तरी मुलं शिकली पाहिजे यासाठी ते प्रामाणिकपणे प्रयत्न करतात. आता ह्यांचं बजेट जर आपण बघितलं कुटुंबाचं, ते दिवसावर चालतं. दिवसावर जर त्यांचं बजेट चालत असेल आणि अचानक प्रमाणे फी वाढवली तर पैसे आणणार कुठून? आणि करोना काळामध्ये फक्त श्रीमंताला फटका बसला असं नाही, सगळ्यात जास्त श्रीमंतापेक्षा जास्त फटका हा सामान्य कुटुंबातल्या लोकांना त्या ठिकाणी पडलेला आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये अचानक तुम्ही 500% फी वाढवता, हे यांना पेलणारं नाही. अनेक मुली शिक्षण सोडूही शकतात अशी भीतीसुद्धा त्या ठिकाणी वाटते. स्वतःच्या हक्कासाठी लढत आहेत. राजकीय कुणीही त्याच्यामध्ये हस्तक्षेप करत नाही. आम्ही फक्त पाठिंबा त्या ठिकाणी दिलेला आहे. युवा कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे. त्यांची ताकद ते नक्कीच दाखवतील आणि त्या ताकदीसमोर जी लोकांची आणि युवा पिढीची ताकद आहे, हे प्रशासन नक्कीच झुकेल असा विश्वास वाटतो. आत्ता मगाशी बोलताना तुम्ही सांगितलं काही विद्यार्थ्यांनी ते जी आपली खंत व्यक्त केली होती की प्राचार्य आम्हाला असे कपडे घाला, असं बोलू नका वगैरे सांगतात. त्याच्यावर तुम्ही देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. तर प्रत्येकाला आपली भाषा जपण्याचा, आपले जे विचार आहेत ते जपण्याचा अधिकार आहे. अशा प्रकारे उत्तर देणाऱ्या प्रशासनाबाबत काय सांगाल? त्यांना संविधान कळलेलं नाही. ते कदाचित श्रीमंत घरातून संविधानाचा अभ्यास न करता प्राध्यापक नाही तर अधिकारी झालेली लोकं असावी. काय कपडे घालायचे, कसं बोलायचं, कुठल्या भाषेत बोलायचं, मराठी, इंग्लिश का हिंदीमध्ये बोलायचं, हा आपला अधिकार आहे. आणि त्या पद्धतीने जर विद्यार्थ्यांवर होणारा अन्याय ते बोलून दाखवत असतील, त्यावेळेस तुम्ही बोलत असाल काय कपडे घातलेत, असे कपडे घालतात का, चप्पल अशी घालतात का, असं बसतात का, त्यासाठी तुम्हाला बसवलेलं नाही. या मुलांना चांगलं शिक्षण मिळावं यासाठी तुम्ही प्रयत्न करावेत, यासाठी तुम्हाला ती जबाबदारी दिलेली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जर संविधानाला सोडून बोलत असाल तर मग ते योग्य नाही. मग त्याच्या विरोधात काय करायचं ते आम्ही करू, पण आता यांच्या मान्य करा एवढंच या ठिकाणी विनंती करतो. आता मागच्या 7-8 वर्षापासून विरोधी पक्षाच्या नेत्यांमागे ईडीचा ससेमेरा लावला जातो. शिवसेनाचे प्रवक्ते संजय राऊतांच्या मागे देखील ईडीचा ससेमेरा झाला. काल त्यांनी आईला एक भावनिक पत्र लिहिलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी म्हटले माझ्याप्रमाणे रोहित पवारांना देखील त्रास देण्याचा प्रयत्न केला. एक भावनिक पत्र होतं. काय सांगाल या पत्राबाबत? मी पत्र वाचलेलं नाही, पण जे काय मी ऐकलेलं आहे त्याच्यामध्ये एका मुलाली आईला लिहिलेलं पत्र, त्या पत्राच्या माध्यमातून त्याचा सार जर बघितला ते भावनिक पत्र आहे. त्यातून आपल्याला निष्ठा कळते, त्याच्यातून आपल्याला त्याग कळतो, त्याच्यातून आपल्याला अन्याय कळतो. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला कळते ते म्हणजे संघर्ष. त्यामुळे ह्या 4 गोष्टी त्याच्यातून मी घेतलेल्या आहेत. माझं नाव त्याच्यामध्ये आलं असं मला कळतं, मी वाचलं नाही पण जे लोकांकडनं कळतं, ह्या 4 गोष्टी आपल्या जीवनामध्ये फार महत्त्वाच्या आहे. आणि आत्ता टप्पा कशाचा आहे तर आत्ता टप्पा निष्ठेचा आहे आणि संघर्षाचा आहे. अन्यायाच्या विरोधात आपल्याला लढायचं असेल तर संघर्ष हा करावाच लागतो. आता अगदी एक शेवटचा प्रश्न. अंधेरी पूर्व विधानसभेची पोटनिवडणूक सुरू आहे आणि आपल्या महाविकास आघाडीच्या ज्या ऋतुजा लटके उमेदवार आहेत त्यांचा राजीनामा BMC मंजूर करत नाही आहे. काल शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाच्या उपनेता सुषमा अंधारे देखील म्हणले की PMCमध्ये जे अधिकारी आहेत त्यांच्यावर राजकीय हस्तक्षेप आहे. या सगळ्याकडे कसं पाहत आहे? याकडे मी नाही, सामान्य लोकंसुद्धा बघत आहेत आणि त्यांना ह्या गोष्टी सगळ्या चुकीच्या वाटतात. महिन्यापूर्वी राजीनामा दिला होता, 30 दिवसामध्ये तो तुम्हाला स्वीकारावा लागतो. रिमाइंडर म्हणून 3 तारखेला ऑक्टोबरला परत एकदा त्यांनी राजीनामा दिला आणि मग आता तुम्ही टेक्निकल रिझन देता. याच्यामध्ये अनेक मार्ग आहेत. तुम्हाला महिन्याचा पगार तुम्ही देऊ शकता, लायबिलिटी असेल तर ती तुम्ही देऊ शकता, पण लायबिलिटी कुठलीच नाही. आणि मग याच्यात त्या निवडून येणार आहेत याचा अंदाज असल्यामुळे त्यांना त्या ठिकाणी तुम्ही जर राजीनामा स्वीकारत नसाल तर लोकशाहीच्या विरोधात आहे. त्यामुळे आत्ता जर कोर्टाने निर्णय घेतला तर तो योग्यच आहे, ते घेतील असाही विश्वास वाटतो. नाही घेतला तर मग लोकांच्या माध्यमातून लोकशाही कशी टिकू शकतो ते आपल्याला येत्या काळामध्ये बघायला मिळेल. नक्कीच. हे होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा आमदार रोहित पवार की ज्यांनी सांगितलं ऋतुजा लटकेंच्या बाबतीमध्ये कोर्ट योग्य निर्णय घेईलच, मात्र कोर्टाने निर्णय घेतला नाही तर जनता मतपेटीतून आपला योग्य तो निर्णय जो आहे तो निर्णय घेईल. कॅमेरामन रोहित वनकट्टेसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे.